माझ्याशी बोलायला हवं होतं त्यांनी. माझ्या मनाला या गोष्टीची हुरहुर लागली आणि म्हणूनच मला असं वाटतं एकदा समोरासमोर बसून काय ती शहानिशा व्हायलाच हवी. चला आधी जेवून घ्या सगळ्या, मग बघू आपण. शर्मिष्ठा जेव. काहीतरी भानगड दिसतेय नक्कीच. अक्षय इतक्या वेळा फोन केला पण बरोबर याच वेळेला त्याला उचलायचं नाही. आणि मी नाही सॉल्व्ह करणार आता प्रॉब्लेम्स याच्या पुढे. आता मी सगळं त्याच्यावर ढकलून देणार. दरवेळेस मी सॉल्व्ह करते ना म्हणून तो फॉर ग्रँटेड धरतोय मला. येऊ दे त्याला. दाखव आला. कुठे होतास रे? इतक्या वेळा फोन केला तुला, एकदा तू कॉल बॅक नाही करू शकत? बघत नाहीस का तू मिस्ड कॉल? एक मिनिट, फोन आलाय. हॅलो, हा हा बोलतोय. कधी? आज लगेच? हा सॉरी, ऍक्च्युली मी दुपारी जरा कामात बिझी होतो त्यामुळे. पण जाणं आवश्यक आहे का? दुसरं कोणी जाऊ शकत नाहीये? ओके ओके हो. मला ऑफिसच्या कामासाठी अर्जंट बँगलोरला निघावं लागणार आहे आजच. मी वेडी आहे ना? हा, तुला मी वेडी वाटते ऑफिसच्या कामासाठी? हे बघ अक्षय, थोड्याच वेळापूर्वी ना मला कियाराचा फोन येऊन गेला आणि तिने सांगितले की तुम्ही दोघं गोव्याला जाणार आहे. तुम्ही खोटं कसं बोलू शकता रे? तू इतका सेल्फिश आहेस अक्षय. कियारा तिचे प्रॉब्लेम्स असतील राईट, म्हणून तू माझ्याशी खोटं बोलून चाललायस. तुला पण दरवेळेस तिचे प्रॉब्लेम्स कसे दिसतात रे? माझे प्रॉब्लेम्स नाही आहेत का? जरा शांतपणे सांगशील का काय प्रॉब्लेम झालाय? का तू चिडचिड करते? जरा सांग बरं मला. सांगायचं मसा काय झालं? उद्या माई आणि वसुधा काकू शर्मिष्ठाच्या सासरी जाणार आहे. तुम्ही होकाराचा नकार कसा केला हे विचारायला. आणि तुला वाटतं माईंना बघून ते खोटं बोलतील? ते नक्की माझं नाव घेणार अक्षय, आणि माझंच नाव घेणार, कारण मीच गेले होते ना. त्यावेळेस मलाच हाऊस आहे. पण एक मिनिट, आपण दोघांनी मिळून ते लग्न मोडलेलं, त्यामुळे मी एकटी ते कॉन्सिक्वेन्सेस फेस करणार नाहीये. अगं हो, पण माझा पण प्रॉब्लेम खरा आहे यार. एका मागून एक प्रॉब्लेम चालले. तुला ते तिच्या बरोबरच जायचंय ना, पण मी नाही जाऊ देणार. अगं तसं नाहीये, मला खरंच ऑफिसच्या कामासाठी जायचंय. तुझ्या समोर फोन आलाय ना हा. मला कुठे माहिती ऑफिस मधून आला की? मला समजून सांगायचं नाहीये काही. तुम्ही ना बायका अशाच असता यार. चल. हो हो, तू खूप सॉर्टेड आहेस ना अक्षय. एक मिनिट, मी नाही तुला जाऊ दे. मला जायचंय. तू प्लीज शांतपणा करू नकोस जास्त प्लीज. ऑफिसचं काम आहे. प्लीज प्लीज बिहेव. तुला समजत नाही का रे मला इथं? अमृता का मला सिरियस प्लीज यार, सिरियसली यार जायचंय मला. मध्ये पडू नकोस बरं. खोटं बोलून चाललायस ना तू? खरं बोलतोय आणि मला खरं सिद्ध करायची गरज नाही अजिबात. नाही जाऊ दे. मला जायचंय. अरे नाहीच जाऊ देणार. अगं ती बॅग चेपली ना. अरे यार सिरियसली तू बॅगवर बसलीस, ती बॅग चेपली. अगं असंच मी काही करेन या बॅगेचं. मी नाहीच जाऊ देणार आहे तुला. ठीक आहे ओके, मी पण बसतो बॅगवर. आता चेपूच दे बॅग पूर्ण.
कसं फेस करू रे सगळं अक्षय? कारण तू यार ते फेस करू शकतेस एकटीने. तू विसरलीस का तू कोण आहे यार? तू अमृता प्रभू आहेस यार. तू या आधी पण असे कितीतरी मॅटर्स सगळे सॉल्व्ह केलेत एकटीने आणि तू करू शकतेस. तू विचार कर लॉजिकली. ज्या नोकरीसाठी तू सॅक्रिफाईस केलं तुझं करिअर आणि ती मला मिळवून दिली, ती नोकरी या छोट्याशा घरगुती प्रॉब्लेममुळे मी जाऊ द्यायची हातातून? पटतंय तुला? अशी आहेस तू? मला माहिती, मला विश्वास आहे तुझ्यावर. तू असा प्रॉब्लेम सॉल्व्ह करशील आणि मी आहे तुझ्या बरोबर. फोनवर का असेना मी तुझ्या कॉन्टॅक्ट मध्ये असणार आहे. डोंट वरी अबाउट इट. माझ्यावरचा प्रॉब्लेम इथे आल्यावर मी फेस करेन, पण तू काही काळजी करू नकोस. माझा मॉरल सपोर्ट, माझ्या सदिच्छा तुझ्या पाठीशी कायम आहे. आता जर मी गेलो नाही ना तर खरंच नोकरीच दिली यार. अगं मी आजच सांगितलं किऊला की अमृता बघ किती सॉर्टेड आहे, शांतपणे निर्णय घेते, तिला प्रॅक्टिकली कसं वागावं हे कळतं, स्मार्ट आहे ती, इंटेलिजंट आहे, तिला एक फोकस आणि व्ह्यू या गोष्टींचं महत्व आहे. मग तू करू शकतेस खरंच. बॅग वरून उठलीस तर सामान भरता येईल बॅग मध्ये. तिथले जरा कपडे काढ ते. अरे प्लीज भर तुझी तू, मी नाही येत का? बरं, कपडे तर काढून दे यार ते सगळे. रात्रीचे कपडे न्यायच्यात. खरंच पळून जावंसं वाटतंय ग मला अमृता. अगं पळून जाणं हे सोल्युशन नाहीये शर्मिष्ठा. तू प्लीज कोणताही वेडावाकडा विचार करू नको. आम्ही आहोत ना, कुठला तरी पर्याय आपण शोधून काढूया, पण आम्ही मदत करू. त्यांनी घाडग्यांच्या मुलीला नकार देऊन एका प्रकारे आपल्या मुलीचा अपमानच केलाय ना. आणि म्हणूनच मला असं वाटतं एकदा समोरासमोर बसून काय ती शहानिशा व्हायलाच हवी. शर्मिष्ठा, मला माहितीये आज वसुधा काकू आणि माई त्या मुलाकडे जाणार आहेत. हे जेव्हापासून कळलंय ना शर्मिष्ठा, खूप टेन्शन आलंय मला. मला पण अमृता, रात्रीपासून खूप तळमळतय मी. आणि ते सगळं खरं सांगतील ग माईंना बघून. कारण त्या मुलाला तू आवडली होतीस. त्यांची कुठलीही चूक नसताना उगाच त्यांच्यावरती वाईटपणा आलाय. माईंना बघून ते नक्की माझं नाव घेणार. आय नो, पण हे बघ अमृता, काही झालं तरी तरी तुझं नाव मी याच्यात येऊ देणार नाही. घेईन मी काळजी, डोंट वरी. अमृता, मला हे असं काही म्हणायचंच नव्हतं. मला म्हणायचं होतं काही झालं तरी तू हे एकटीने अंगावर घ्यायचं नाहीये. शर्मिष्ठा, हो अमृता, कारण हे सगळं माझ्यामुळे झालं. माझी तर हिम्मत पण नव्हती घरच्यांसमोर बोलायची, पण अमृता तू परक्यांसमोर बोलायचं धाडस केलंय. कोणासाठी? फक्त माझ्यासाठी. मी तुला एकटीला हे सगळं अंगावर घेऊ देणार नाहीये. मी तुला आणि अक्षयला सांगितलं होतं ना, अक्षय इथे नाहीये पण मी आहे इथे तुझ्या सोबत. किती लवकर आपण अंदाज मानतो ना आपल्याच माणसांबद्दल. अगं मला वाटलेलं की तू म्हणशील माझं नाव नको यायला देऊ अमृता, आपल्यावर संकट नक्कीच कोसळणार आहे. पण तू माझ्या बरोबर आहेस. हे फिलिंग खूप ग्रेट आहे शर्मिष्ठा. थँक्यू.